नमस्कार, मी ताज मुलानी. कोल्हापूर जिल्हा शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था म्हणजेच कोजिमाशी या नावानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी बँक ओळखली जाते त्या बँकेची धुरा गेली 18 वर्ष ज्यांनी सांभाळलेली आहे ते दादा लाड या ठिकाणी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आज आपण कोजिमाशीच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोजिमाशीचा सगळा प्रवास आणि या प्रवासामध्ये कोजिमाशीला तुमचं लाभलेलं जे काही योगदान आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर मला सांगा सर, 17-18 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही पतसंस्थेची धुरा सांभाळली आणि तुम्ही सत्तेवरती आलात त्यावेळी पतसंस्थेची परिस्थिती काय होती आणि आता गेल्या 17-18 वर्षात तुम्ही असे नेमके काय बदल केलेले आहेत? 10 जानेवारी 2004 रोजी आमची सत्ता स्थापन झाली. यापूर्वी पतसंस्थेमध्ये वेगवेगळ्या संघटनांची सत्ता असायची. संघटनेची सत्ता होती. पतसंस्थेचं वयोमान आता साधारणपणे 52 वर्षाचं झालेलं आहे. पतसंस्थेची स्थापना 1970ची. तर 34 वर्षे सत्ता ही त्या काळच्या संचालक मंडळांच्याकडे होती, ती अर्थात संघटनांची सत्ता होती. गेली सलग 18 वर्षे आपल्याकडं स्वाभिमानी सहकार आघाडीकडं ही सत्ता आहे. पहिल्या 34 वर्षाचा कालखंड आणि ह्या 18 वर्षाचा कालखंड याबाबत जर बोलायचं म्हटलं त्या काळामध्ये कोजिमाशी पतसंस्थेच्या 30 कोटी रुपयाच्या ठेवी निर्माण करण्यासाठी 34 वर्षाचा कालखंड लागला आणि आमच्या या 18 वर्षाच्या कालखंडामध्ये साधारणपणे सभासदांचा ठेवीदाराचा विश्वास संपादन करून 510 कोटी रुपयाच्या ठेवी आज कोजिमाशीमध्ये जमा आहेत. म्हणजे 18 वर्षामध्ये 30 कोटीवरून 510 कोटी रुपयांपर्यंत तुम्ही ठेवींची मजल मारलेली आहे. बरोबर. पुढं त्या काळामध्ये कर्जाचा व्याजदर साधारणपणे 16% ते 20% होता. आम्ही सत्तेवरती आलो त्यावेळी तोच कर्जाचा व्याजदर 16%हून खाली कमी करत करत आज तो कर्जाचा व्याजदर 10% आहे. त्यामुळे सभासदांच्यामध्ये अत्यंत चांगली भावना आहे. सभासद आनंदानं त्यांच्या गरजेसाठी कर्ज घेत असतात. त्यांच्या कालखंडामध्ये सभासदांच्या माफक अपेक्षा असतात. संचालक मंडळ कोण आहे किंवा चेअरमन कोण आहे हे विषयाचं महत्त्वाचं नसतं. सभासदांना हेच हवं असतं की मला तात्काळ कर्ज मिळालं पाहिजे, लाभांश अधिक मिळाले पाहिजे. या माफक ज्या अपेक्षा आहेत या अपेक्षा आणि एखादी भेटवस्तू मिळावी या माफक अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये या 18 वर्षामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. त्या कालखंडामध्ये साधारणपणे 10 ते 11% डिव्हिडंड म्हणजे लाभांश सभासदांना दिला जायचा. आमच्या कालखंडामध्ये 21%, 22%, 24%, प्रसंगी 25% लाभांश देणारी ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था निर्माण झाली आहे. त्या 34 वर्षाच्या कालखंडामध्ये संस्थेचं थकबाकीचं प्रमाण हे साधारणपणे 4.5% ते जवळपास 7.5% इतकं होतं आणि आमच्या कालखंडामध्ये हेच थकबाकीचं प्रमाण कमी होऊन आज 0.35% कोजिमाशीचं थकबाकी आहे. त्यांच्या कालखंडामध्ये दिपवाळी भेट 34 वर्षामध्ये कधीही सभासदांना दिली जात नव्हती. आपण 2004ला सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा दिपवाळी भेट द्यायला सुरुवात केली, ती आजपर्यंत ती सुरू आहे. त्यांच्या कालखंडामध्ये काही सामाजिक उपक्रम, सामाजिक जे भान आपण जपलं पाहिजे ह्या काही जबाबदाऱ्या कोजिमाशीने स्वीकारल्यात. म्हणजे 15-20 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे संपूर्ण भारतामध्ये मुलींचं घटतं प्रमाण, स्त्रीभ्रूण हत्या होऊ लागल्या. त्यावेळी मुलगीच्या जन्मास काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे या हेतूनं कोजिमाशी पतसंस्थेनं एखाद्या सभासदास कन्यारत्न प्राप्त झाल्यास त्या सभासदाला त्या कन्येच्या नावानं एक 3,000 रुपयाची ठेव पावती दिली जाते. हा उपक्रम आजपर्यंत सुरू आहे. इतकंच काय, एखाद्या सभासदाच्या मुलीचं जर लग्न असेल, कारण हे सभासद आणि कोजिमाशी हे एक कुटुंब आहे. संचालक मंडळ हे कुटुंब प्रमुख म्हणून काम पाहत असतात. मग त्या मुलीचं जर लग्न एखाद्या सभासदाच्या असेल तर त्या मुलीच्या लग्नामध्ये कन्यादान साडीसाठी म्हणून कोजिमाशी पतसंस्था त्या सभासदाच्या नावानं एक 3,000 रुपयेचा धनादेश चेक एक देत असते. हे उपक्रम आम्ही सुरू केलेले आहेत. याहीपेक्षा त्यांच्या काळात कर्ज माफी ही योजना होती, पण अल्पसं कर्ज माफीच. पण आम्ही सत्तेवर आल्यानंतर सभासदाच 24 एप्रिल 2005 पासून एक बायलॉज दुरुस्त करून शासनाची मान्यता घेऊन ही योजना सुरू केली. ही योजना आज कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य अगदी यशस्वीरित्या कोणी चालवली असेल
तर ती फक्त कोजीमाशी पतसंस्थेनं चालवली आहे. आमच्या पतसंस्थेचा कोणताही कर्जदार सभासद जर मयत झाला तर त्याचं संपूर्ण कर्ज माफ केलं जातं. त्या दिवशी त्याचं असणारं संपूर्ण कर्ज माफ केलं जातं. हा फरक त्यांच्या 34 वर्षाच्या कालखंडामध्ये आणि आमच्या 18 वर्षाच्या कालखंडामध्ये आहे. एकीकडं अशा पद्धतीचे निर्णय घेत असताना दुसरीकडं बँकेचा जो काही भांडवल आहे त्या भांडवलावर परिणाम होऊ नये, बँकेच्या वाटचालीवर काही परिणाम होऊ नये, यासाठी सुद्धा योग्य मॅनेजमेंट करावं लागतं. बरोबर. तर ही एक तारेवरची कसरत आहे. ही तारेवरची कसरत करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि त्या कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज केल्या? बऱ्याचदा काय होतं आहे, कर्ज वाटप करत असताना समजा एखाद्या ह्या मीटिंगला साधारणपणे कर्जाचे अर्ज जे आलेले आहेत ते आपल्याला साधारणपणे एक समजा 7-8 कोटी रुपयेचं वाटप करावं लागणार आहे. आणि त्यावेळी समजा जर आपल्याकडे जर 5 कोटी रुपये शिल्लक असतील तर 5 कोटी रुपयेचं तर वाटप, वरच्या 3 कोटीच्या कर्जाचे अर्ज कोणाचे तटवायचे का? मुळीच नाही. कोजीमाशी पतसंस्थेमध्ये कधीही कर्जाचा अर्ज आलेला आहे आणि संस्थेकडे पैसे नाहीत असं कधीही घडलं नाही. कारण का, एक बाहेर समाजामध्ये ठेवीदारांच्यामध्ये एक विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. आम्ही आवाहन केल्यानंतर पटापट ठेवी जमावतात. एखाद्या वेळी वर्षातून एखाद्या वेळेला आम्हाला जिल्हा बँक KDCC बँकेकडून कर्ज उचलावं लागतं. त्यावेळेला नाममात्र 1.5 कोटी रुपये आम्ही उचलतोय, परंतु तात्काळ ते पैसे पूर्णपणे भरले जातात. खरं तर दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेऊन कर्ज वाटप करणं हे परवडणारी गोष्ट नाही. कारण आज जिल्हा बँकेचा कर्जाचा व्याज दर आम्ही कर्ज उचललं तर 11% आहे, पण आम्ही सभासदांना 10% देतोय ना. बरोबर. म्हणजे ठेवीदारांचा आणि सभासदांचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि यामध्ये हे संपूर्ण संचालक मंडळ यशस्वी झालेलं आहे. आजपर्यंतच्या 18 वर्षाच्या कालखंडामध्ये कोजीमाशीकडं रक्कम नाही म्हणून कर्जाचे अर्ज वेटिंगला ठेवले आहेत असं कधीही घडलेलं नाही आणि याही पुढेही घडणार नाही याची मी आपणास खात्री देतो. 2019च्या काळामध्ये आणि त्यानंतर पण महापूर आला होता 21 ला. आणि 2020-21च्या दरम्यान कोविडची साथ आली होती. बरोबर. तर हे दोन नैसर्गिक आपत्ती होत्या आणि या आपत्तीमध्ये बऱ्याच शिक्षकांचा मृत्यू झाला. काही शिक्षकांच्यावर प्रचंड आर्थिक संकट कोसळलं. तर याला पतसंस्था कशी सामोरी गेली किंवा तुम्ही शिक्षक नेते म्हणून शिक्षकांच्या या सगळ्या दुःखावर कशा पद्धतीनं फुंकर घातली? सर, 2019 आणि 2021मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुरानं थैमान घातलं होतं. त्या कालखंडामध्ये आमच्यातील जे शिक्षकेतर बंधू भगिनी आहेत ते काय सगळेच अगदी पांढरपेशी उच्चवर्णीय आहेत असं नाही. ते काही आम्ही सामान्य शेतकरी कुटुंबातील देखील आमचे शिक्षक आहेत, शिपाई आहेत. यांची जी शेती होती ती पाण्याखाली गेली. काही जणांची घरं पाण्याखाली गेली. काही शिरोळ तालुका, शेववाडी तालुका असेल, गगनबावडा तालुका असेल, अशा काही तालुक्यातील शाळा देखील पाण्याखाली गेल्या. शाळेमधील कॅम्प्युटर लॅब असेल, ग्रंथालय असेल किंवा प्रयोगशाळा असेल, हे पाण्याखाली गेलं. काही शाळांमध्ये तर पोषण आहारचं आलेलं धान्य 10-10, 15-15 पोती सगळं कुजून गेलं. हे जे संकट आलं या काळामध्ये आम्ही महापूरग्रस्त सर्व सभासदांना त्यांच्याकडून शासनानं जो पंचनामा केला त्यांच्या नुकसानाचा, त्या नुकसानाच्या पंचनाम्याची प्रत घेऊन त्यांचा एक अर्ज घेऊन प्रत्येकाला आणि शाळेना, सभासदांना आणि शाळेना मिळून या 2 महापुरामध्ये जवळपास 28.5 लाख रुपयाची मदत कोजीमाशींनी केलेली आहे. कारण खरं तर आर्थिक संस्था म्हणजे फक्त ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं हा 2च हेतू असतात. पण या पलीकडे जाऊन संकट समयी आपले सभासद हे मालक आहेत, कुटुंबाचे घटक आहेत, त्यांच्या मदतीला संस्थेनं धावलं पाहिजे हा हेतू ठेवून आम्ही त्या महापूर काळामध्ये मदत केलेली आहे. दुसरा विषय आपण बोलला की कोविडचा. कोविड-19 2020 आणि 21मध्ये खूप भयावह परिस्थिती झाली होती. संपूर्ण जगभर भयावह परिस्थिती आपल्या कोल्हापुरात सुद्धा झाली होती. जन्मदात्या आईवडिलाला जर कोविड झाला असेल तर मुलगा त्याची सेवा करू शकला नाही किंवा मुलग्याला कोविड झालं तर आईवडील त्यांची सेवा करू शकले नाही. अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर, दवाखाने, वेगवेगळे चित्र उभारली होती. या परिस्थितीमध्ये माझ्या कोल्हापूर जिल्ह्या कोजीमाशी पतसंस्थेच्या जवळपास 815 सभासदांना कोविडची लागण झाली होती. सुदैवानं परमेश्वर कृपेने त्यातील 806 सभासद हे त्या रिकवर होऊन ज्ञानदानाच्या कामासाठी, पवित्र कामासाठी आपल्या शाळेत आलेले आहेत, त्यांच्या घरी आलेले आहेत. त्यांचं स्वागतच मी समजेल. आणखी एक 8 ते 9 सभासद मात्र यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. अत्यंत त्यांच्या कुटुंबावरती खूप मोठं संकट आलेलं आहे. मग या 806 सभासदांच्या पैकी
काही जणांना म्हणजे किमान एक 50-60 माझ्या सभासदांना त्यांच्या घरी अगदी दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये सुद्धा जाऊन त्यांना भेटून त्यांना आधार देण्याचं पहिल्यांदा आम्ही संचालक मंडळानं काम केलं. या आर्ट्स आपल्याला माहिती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक प्रथा आहे. आपल्या नात्यातील आपल्या मैत्रीचा कोण जर एखादा आजारी असेल तर त्याला पूर्वीच्या काळामध्ये बिस्किट पुडा एखादं सफरचंद घेऊन बघायला जायचे. मग हे काय प्रत्येकाच्या घरी जाणं आम्हाला शक्य नव्हतं. अशा या 806 सभासदांना आम्ही जिथं शाखा आहेत त्या शाखेच्या ठिकाणी बोलून त्यांची विचारपूस केली आणि प्रत्येकाला 5,000 रुपयेचा एक धनादेश एक भेट म्हणून आधार भेट म्हणून दिला. त्यांची विचारपूस केली. अशा प्रकारे 806 सभासदांना कोजी माशी पतसंस्थेनं जवळपास 40,30,000 रुपयाची मदत केलेली आहे. जे मयत झाले त्यांचा कर्जमाफीचा विषय होता. त्यांचे संपूर्ण कर्ज माफ केलेत. जे कोविडनं मयत झाले त्यांची माफ केली. नैसर्गिक मृत्यूनं माफ झाले त्यांची कर्ज माफ केली. अपघातामध्ये मृत्यू पावला त्यांची कर्ज माफ केली. फक्त आम्हाला एक करावं लागलं की त्या आर्थिक वर्षामध्ये जरा कर्जमाफीचं प्रमाण ही रक्कम मोठ्या प्रमाणात आम्हाला माफ करावी लागली. एका आर्थिक वर्षात कोजी माशी पतसंस्थेनं कोविड काळामध्ये आपणास विश्वास बसणार नाही 2,80,00,000 रुपयाचं कर्ज माफ केलेलं आहे. या योजनेची अंमलबजावणी 24 एप्रिल 2005 पासून आम्ही सुरुवात केली. आजपर्यंत कोजी माशी पतसंस्थेनं जवळपास 11 कोटी रुपयाची कर्ज माफ केलेले किंवा ज्यांचं कर्ज नाही त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वारसांना मदतीचे धनादेश दिलेले आहेत. मला सांगा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी कोणती पतसंस्था कोणती बँक आहे जी पतसंस्था महापुरामध्ये देखील सभासदांना मदत करते. कोविडचं संकट आलं त्यावेळी मदत करते. कोविड काळामध्ये काही बँकांनी कर्ज वाटप थांबवलं, डिव्हिडंड कमी केला आणि मोठ्या मोठ्या MIDC मधले कारखाने 3 शिफ्टमध्ये चालणारे कारखाने आज एका शिफ्टमध्ये त्या काळात चालले. पण कोजी माशी भक्कम पायावरती कोजी माशीचा निधी भक्कम पायावरती आहे. कोजी माशी भक्कम पायावरती उभे आहे. त्यामुळे कोजी माशीनं कर्ज वाटप थांबवलं नाही, डिव्हिडंड कमी केला नाही, दिवाळी भेट थांबवली नाही आणि अशा प्रकारे कोजी माशीचं कामकाज अत्यंत सभासद हिताचं करण्याचं कार्य आम्ही सर्वजण करत आहोत. कोविडमध्ये जे लोक मृत्युमुखी पडले त्याच्यासाठी शासनानं मदत देऊ केलेली आहे. बरं. जे कोविडमध्ये आजारी होते त्यांच्यासाठी क्वारंटाईन सेंटर उभी केली, शासनानं सरकारी दवाखाने उभे केले होते. महापुराच्या काळामध्ये ज्यांची घरदारं बुडाली किंवा ज्यांचं नुकसान झालं त्यांच्यासाठी सुद्धा शासनानं मदत दिलेली आहे. मग हे सगळं शासन स्तरावरून होत असताना बँक म्हणून तुम्हाला ह्याच्यामध्ये पुन्हा पुढाकार घेऊन 40 लाख रुपये खर्च करणं म्हणजे बँकेच्या भांडवलाचा हा अपव्यय आहे अशी विरोधकांची तक्रार आहे. तर याबद्दल तुमचं मत काय? म्हणजे तुम्हाला बँक तुमच्या ताब्यात आहे म्हणून तुम्ही कुठल्याही विधिनिषेध न बाळगता केवळ सभासदांची सहानुभूती मिळवण्यासाठी अशा प्रकारे नियमबाह्यरित्या तुम्ही त्यांना मदत केला असा आरोप विरोधकांचा तुमच्यावरती आहे. ठीक आहे, चांगला आरोप आहे त्यांचा, काय हरकत नाही सर. कोजी माशी मी परत एकदा सांगतो हा एक परिवार आहे. परिवारातील एखादा सदस्य जर संकटात असेल तर त्याची मदत करणं हे संस्थेचं कर्तव्य आहे आणि एका या चांगल्या भावनेतून प्रत्येक सभासदांना अशा संकटग्रस्त सभासदांना कोजी माशीने मदत केली. ही रक्कम जिल्ह्यातल्या इतर कोणत्याच सहकारी संस्थेनं किंवा अशा कुठल्या बँकेनं अशा पद्धतीने केली म्हणून तर सांगेल ना. मला सांगा कोविडमुळं आज आमचे 9 सभासद मयत झाले, त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडले. त्यातले काही जण ना जुनी पेन्शन योजना पण नाही. मग त्यांच्या दारामध्ये आम्ही कोजी माशी पतसंस्थेची जप्तीची गाडी घेऊन जायचं का? नाही, हे उचित नाही. शिक्षकेतर कर्मचारी कोणी असो, शिक्षकांच्या प्रति समाजामध्ये आजही एक मान आणि सन्मान आणि आदराची भावना आहे आणि जिथं शिक्षक राहतो तिथं जर संस्थेची गाडी त्याची जप्ती करायला गेली हे कधीही शक्य होणार नाही. आणि आम्ही यासाठी कर्जमाफीची योजना यातला आम्ही शासनाची मान्यता घेतलेली 24 एप्रिल 2005 रोजी. त्यामुळे कर्जमाफीचा तर विशेष नाही, ते कायद्यानुसार नियमानुसार होते. आता प्रश्न राहिला महापूरग्रस्तांना तुम्ही मदत केली, साहजिक आहे, हे सभासद आहे आणि या सभासदांना कुठे कर्ज काढून ते पतसंस्थेने दिलेलं नाही. संस्थेनं भक्कम निधी गोळा केलेले आहेत. या निधीतीलच एक भाग, कारण सभासद हे खरे संस्थेचे मालक आहेत आणि जर त्या मालकांच्यापैकी काही जण जर संकटात असतील तर त्याला मदत करणं हे अत्यंत चांगलं काम आहे हे सभासदांना माहिती आहे. त्यामुळे सभासदांच्या मागणीनुसार सभासदांच्या मागणी आमच्याकडे आल्यानंतरच आम्ही त्यांना ती मदत केलेली आहे. आम्हाला समजलं म्हणून आम्ही तिथं जाऊन मदत केलेली नाही.
सभासदांचे लेखी अर्ज आले, त्याला त्यांनी पंचनाम्याच्या प्रती जोडलेले आहेत आणि मग त्यांना आम्ही ती मदत केलेली आहे. मला सांगा, आज शिक्षकांच्या जे काय मृत्युमुखी पडले, खरं तर शासनानं ज्यावेळी कोविडनं थैमान गाठलं त्यावेळी एक प्रसिद्धीपत्रक काढलं होतं. आपल्याला आठवत असेल की कोविड ड्युटीवरती असणारा एखाद्या कर्मचाऱ्यास जर कोविडची लागण झाली आणि तो कर्मचारी जर कोविडमुळं जर मयत झाला तर त्याच्या कुटुंबियाला महाराष्ट्र शासन 50 लाख रुपयाचं विमा कवच देत होतं. त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला अनुकंपाखाली त्या ठिकाणी त्याला नोकरीत घेतलं जात होतं. मग मला सांगा, काही माझ्यातील ज्यावेळेस सदस्य मयत पावले ते कोविड ड्युटीवरती होते, त्यांना त्याचं विमा कवच मिळायला पाहिजे होतं. त्यासाठी कोणीतरी प्रयत्न करायला पाहिजे होते. काही राजकीय जे विधिमंडळामध्ये काम करतात अशा मंडळींनी प्रयत्न करायला पाहिजे होते. यासाठी माझं संचालक मंडळाने मी अशा सभासदांच्या घरी जाऊन त्यांच्या फाईल्स तयार केला. त्यांच्या कोविडच्या ऑर्डर आलेल्या आहेत का पाहिलं, दवाखान्याच्या त्यांच्या फाईल्स केल्या, सगळे पुरावे जोडले. अगदी तलाठी, तहसीलदार, नगरपालिकेचे CO, अगदी शेवटी कलेक्टर साहेबांच्यापर्यंत आम्ही हेलपाटे घातले, पण आम्हाला यश मिळालं नाही. खरं तर शिक्षक कोविड ड्युटीवरती होते आणि मग त्यामुळे त्यांना लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. शासनानं आम्हाला 50 लाख रुपयाचं विमा कवच द्यायला पाहिजे होतं आमच्या सदस्यांना, पण दिलं नाही. हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि मग जे आमच्या हातात आहे ते मात्र या सभासदांच्या हितासाठी, त्यांच्या कुटुंबियांच्यासाठी कोजीमाशी हे करत राहीलच. मला सांगा सर की संस्था चालवत असताना संस्थेची आर्थिक शिस्त राखणं हे फार गरजेचं असतं. बरोबर. तर संस्थेची आर्थिक शिस्त आणि पारदर्शी कारभार या दोन गोष्टीमुळेच एखादी संस्था पुढे जाते. तुम्ही ज्या अनेक योजना सभासदांसाठी सुरू केलेल्या आहेत, मला वाटतं त्याच्यामध्ये अजून एक योजना अशी आहे की सभासदांच्या पाल्यांना 0% दरानं लॅपटॉप घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज किंवा त्याला विमान प्रवास करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 0% दरानं तुम्ही त्याला रक्कम देता. तर संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी व्याज येणं संस्थेला हे गरजेचं असताना अशा पद्धतीच्या योजना करणं हे आणि त्याची अंमलबजावणी करणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? सर, हे पहा, या योजना ज्या आहेत ह्या संस्थेच्या सभासदांच्यासाठी आहेत. हे कोण संचालक मंडळाच्या नात्यातील, घरातील, पै पाहुण्यांच्यासाठी योजना आहेत का? मुळीच नाही. याचा लाभ, याचा संस्थेचा जो काही नफा होईल तो डिव्हिडंड रूपानं किंवा अशा रूपानं या सभासदापर्यंत पोचला तर यात काहीच गैर नाही. आता आम्ही काही वेळेला जून जुलैला ॲडमिशन असतात, प्रवेश फी भरावी लागते. उच्च शिक्षणासाठी काही पाल्यांना लॅपटॉप खरेदी करावे लागतात. त्यांचे वेगवेगळे 4-5 प्रकारचे मॉडेल असतात. त्यामध्ये कोणत्या प्रकारचं ते सॉफ्टवेअर पाहिजे हे विषय असतात. मग अशा प्रकारचे एखाद्या कंपनीकडून ते निश्चित करून त्या सभासदांना चॉईस दिली जाते की तुम्हाला यातलं 4 मॉडेल आहेत, यापैकी कोणता लॅपटॉप तुमच्या, कसं मेडिकलसाठी त्यामध्ये सॉफ्टवेअर वेगळं लागतं, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळं लागतं. अशा त्यांना चॉईस देऊन त्यामध्ये त्यांनी तो लॅपटॉप सिलेक्ट करतात आणि त्यांना मग 0% व्याज दरानं अवघ्या 10 महिन्यात ते समान 10 हप्त्यामध्ये ते आमचे पैसे परत देत असतात. अगदीच काय फार मोठं कर्ज एक 10-20-30 लाखाचं दिले बिनव्याजी असं काय नाही, पण त्यावेळेला त्या मुळात प्रवेश घेण्यासाठी फीसाठी भरलेले पैसे वेगळे आणि आता लगेच त्यांना लॅपटॉपसाठी 70-80 हजार रुपये मिळू शकतील का? मग त्यावेळेला या सभासदाच्या आणि मुलाच्या शिक्षणाचा विषय, मुलांचं शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलांच्या शिक्षणामध्ये केलेला खर्च ही खरं तर स्थावर गुंतवणुकीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे आणि मुलांचं शिक्षण व्यवस्थित व्हावं या दृष्टीनं ही लॅपटॉपची योजना आम्ही केली आहे. आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद प्रत्येक वर्षी ज्यावेळी ॲडमिशनचं प्रवेश प्रक्रिया असते, नवीन कॉलेजेस उच्च शिक्षणाची सुरू होतात त्या महिन्यामध्ये जुलै-ऑगस्टमध्ये हे मोठ्या प्रमाणात याला मागणी असते आणि आम्ही सुरुवातीपासून करत आलो आहे. दुसरी गोष्ट आपण म्हटला की एखादा सभासद विमानानं जाणार असेल तर त्या विमान प्रवासाच्या तिकिटासाठी तुम्ही बिनव्याजी पैसे देताय. त्याच्या पाठीमागचा एक हेतू आहे सर. माझा सभासद हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. या सभासदानं विमानात कधी बसू नये का? त्यानं काही फक्त महाराष्ट्र STनंच त्यानं प्रवास करावा का? तेही मानव आहेत ना, त्यांनाही तो आनंद लुटू द्या, त्यांचाही मान सन्मान उंचावू द्या. आणि माझ्या शिपायानं, माझ्या शिक्षकानं विमानामध्ये बसून म्हणजे मग ते कोल्हापूरवरून हैदराबादला जातील, तिरुपतीला जातील, दिल्लीला जातील, जम्मू काश्मीरला जातील, त्यांचा विमानाचा या जाण्या प्रवासाचा जो खर्च आहे तो आम्ही बिनव्याजी किती होऊ शकतोय? भारतांतर्गत जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तरी 15,000 रुपयेपर्यंत प्रवास होईल. परदेशात जायचं असेल तर आम्ही 25,000 रुपये बिनव्याजी देतोय. पण ते येणाऱ्या
नजीकच्या 10 हप्त्यामध्ये ते आम्हाला परतफेड करतात. हे पैसे काय ते कुठं घेऊन जात नाहीत. दुसरं तुम्ही सभासदांच्या अपघाती विम्याच्या संदर्भात काही योजना सुरू केलेल्या आहे. बरोबर. तर ती योजना नेमकी कशा पद्धतीने तुम्ही इम्प्लिमेंट करता? सर असं आहे, हे पहा, कोजीमाशी पतसंस्थेची जी कर्जमुक्ती योजना आहे त्यातून सभासदाचं कर्ज माफ होतं आहे. बरोबर. आता अशी परिस्थिती झालेली आहे की जुनी पेन्शन योजना बंद झालेली आहे 2005 नंतरच्या शिक्षकांना, शिपायांना, सगळ्यांनाच. मग अशा वेळी एखादा कुटुंबातील कर्ता मिळवता पुरुष, मिळवती स्त्री, तिचं जर अपघाती निधन झालं, मग महापूरमध्ये असेल, भूकंपामध्ये असेल, रस्त्यावरील अपघातामध्ये असेल, सर्पदंशानं असेल, तर त्याचं कुटुंब उघड्यावरती पडते. कारण महिलांना येणारा पगारच थांबला ना, त्यांना पेन्शन नाही, काय नाही. अशा वेळेला या सभासदाच्या कुटुंबाला जर 10 लाख रुपयेचं विमा कवच दिलं तर त्या उघड्यावरती पडलेल्या कुटुंबाला ते खूप मोठी आधार भेट होऊ शकेल. आणि यासाठी आम्ही पैसे जास्त खर्च केलेत कुठं हो. एका सभासदामागं फक्त 100 रुपयेचा विमा आम्ही उतरला आणि त्याला 18 रुपये GST, म्हणजे 118 रुपयामध्ये 10 लाख रुपयाचं विमा कवच आहे. म्हणजे समजा दुर्दैवानं एक माझ्या संस्थेतील जे सभासदातले 2-3 जर सभासद जर मयत झाले तर त्यांच्या कुटुंबांना 10-10 लाख रुपये मिळाले तर ते कुटुंब उघड्यावरती पडणार नाही. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या एखाद्या मुलीचं शिक्षण आहे, मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, यासाठी ते पैसे त्यांना वापरतील. आणि मला तर हे सर म्हणायचं आहे, या अशा चांगल्या निर्णयाचं खरं तर कौतुक करावं. सहकारामध्ये विरोधक पाहिजेत, पण चुकीला चूक म्हटलं पाहिजे, चांगल्याचं कौतुक केलं पाहिजे. पण दुर्दैव आहे हे की ही मंडळी, आमच्या विरोधी मंडळी जी आहेत, ज्यांनी काही मंडळी माझ्यामध्ये संचालक होती, ज्यांनी सुरुवातीला संचालक मंडळामध्ये मला तिकीट मिळावं स्वाभिमानी आघाडीचं म्हणून अनेक प्रयत्न केलेत, अशी मंडळी एखाद्याला चेअरमन केलं नाही म्हणून ते फुटून जातात. आणि मग ते पहिल्या जे विरोधी जे काही मंडळी जे आहेत त्यांच्यामध्ये मिक्सअप होतात. आणि या चांगल्या योजनेवरती त्यांनी टीका टिप्पणी जी वर्तमानपत्रामध्ये किंवा व्हॉट्सअप सोशल मीडियावरती केली ही अत्यंत चुकीची वाटली. सहकारामध्ये विरोधक पाहिजेत, विरोधकांचं कर्तव्यच आहे, त्यांनी केलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे. म्हणून सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत विरोधकांनी चुकीच्या कामाला विरोध करावा, चांगल्या कामाचं कौतुक करावं, हे देखील माझं या निमित्तानं आपणास सांगणं आहे. मला सांगा सर, कर्जमाफी योजनेमध्ये कोविडनं मयत झालेल्या सभासदांचे काही कर्ज मयत झालेले किंवा अन्य कारणानं मयत झालेल्या सभासदांची कर्ज माफ केली असं तुम्ही म्हटला, किंवा ज्यांनी कर्ज काढलेली नाहीत आणि जे सभासद मयत झाले तर त्यांनाही काही तुम्ही मदत केला. बरोबर. तर याची काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील? सांगू शकेल, भरपूर उदाहरणं आहेत. यामध्ये एक उदाहरण मी सांगतो. हातकणंगले शेजारी खोतवाडी नावाचे गाव आहे, तिथं खोतवाडी हायस्कूल आहे. तिथं नेचकर नावाचे एक शिक्षक होते. ते मधल्या कोविडच्या प्रसंगामध्येच त्यांनी स्वतःकडे थोडं दुर्लक्ष केलं आणि त्यांचं ॲडमिट केल्यानंतर त्यांचं निधन झालं. आणि ज्यावेळी त्यांच्या पत्नीकडून रक्षावशेषानं उत्तरकार्य झाल्यानंतर त्यांना एक आमच्याकडे 15-16 दिवसानंतर त्यांचा अर्ज आला की माझे पती अमुक अमुक शाळेत होते, त्यांनी आपल्याकडे कर्ज काढलेलं आहे, ते अमुक दिवशी मयत झालेले, सोबत मैताचा डेथ सर्टिफिकेट दाखला जोडलेला आहे, मैताचा दाखला, आणि माझ्या पतीचं असणारं कर्ज संपूर्ण माफ करण्यात यावं. तो अर्ज आल्यानंतर साहेब आमची 4-5 दिवसांनी मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये आम्ही ते कर्ज त्यांचं माफ केलं. त्या सरांनी किती कर्ज होतं? त्या नेचकर सरांनी 27 लाख रुपयाचं कर्ज उचललं होतं. त्यावेळी त्यांचं कर्ज शिल्लक होतं किती? 26,65,000. आमच्या कर्जमुक्तीच्या नियमाप्रमाणे संपूर्ण त्यांचं कर्ज माफ करून तात्काळ त्यांच्या पत्नीला आम्ही प्रमाणपत्र पाठवून दिलं की तुमचे मिस्टर XYZ अमुक अमुक शाळा हे दिनांक अमुक रोजी मयत झाले, त्यांचं असणारं इतकं कर्ज संपूर्ण माफ करण्यात, कोजीमाशीनं माफ करण्यात आलेलं आहे, हे प्रमाणित करण्यात येत आहे. सही शिक्क्यानिशी त्यांना लगेच प्रमाणपत्र पाठवलं. दुसरा मुद्दा आपण जो बोलला, ज्यांचं कर्ज नसेल तर या कर्जमुक्ती योजनेतून त्या कुटुंबाला तुम्ही कशा प्रकारे मदत करता, त्याची 2 उदाहरण सांगेल मी. असे अनेक उदाहरण किंवा एकच उदाहरण सांगतो. कोडोली हायस्कूल, कोडोली, तालुका पन्हाळा, त्या ठिकाणी धनलोभे नावाचे एक शिक्षक होते. त्याने आमच्याकडं त्यापूर्वी कर्ज काढलं होतं, 16 लाख रुपये काहीतरी कर्ज काढलं होतं त्यांनी. आणि त्यांनी सेवेत असताना ते संपूर्ण कर्ज फेडलं होतं. आता कर्ज असतं तर माफ केलं असतं, ते सेवेत आहेत आणि अशा वेळेला ते मयत झालेले आहेत. ह्यावेळी आम्ही काय करायचं होतं, नियम कसा आहे, लाखाला 2,000 रुपये कर्जमुक्ती कोजीमाशी जमा करत असते आणि सेवानिवृत्तीच्या वेळेला ती कर्जमुक्तीची रक्कम बिनव्याजी परत देत असते. मग खरं तर 16 लाखाच्या अगेन्स्ट आम्ही ते 32,000 रुपये जे आमच्याकडे जमा होते त्यांच्या वारसांना त्यांचा अर्ज आल्यानंतर आम्ही परत द्यायला हवे होते, पण आम्ही त्यांना 32,000 दिले नाही.
16,000 गुणिले 25 पट बर म्हणजे 8,50,000 रुपयेचा धनादेश त्यांच्या शाळेत जाऊन त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या संस्थेत आम्ही सुपूर्द केलेला आहे. पहा सर, मग ते धनलोभे सर वारले, अचानक वारले, त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडलेलं आहे आणि अशा प्रसंगी त्यांचं कर्ज होतं, त्यांनी फेडलं होतं, परंतु सेवेत असताना ते मयत झालेत म्हणून त्यांना 8,50,000 रुपयेचा धनादेश आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या वारसांना दिलेला आहे. एकूण त्यांच्या कर्जमुक्ती रकमेच्या 25 पट. हे कोल्हापूर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात कोणत्याही बँकेमध्ये आर्थिक संस्थेमध्ये ही योजना नाही आणि ही योजना म्हणजे ही उधळपट्टी होऊ शकत नाही. हे मैताच्या कुटुंबाला एक दिलासा देण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे. विरोधकांचं म्हणणं असं आहे की तुमची 18 वर्षे निरंकुश सत्ता आहे, तुम्ही म्हणताय अंकुश असला पाहिजे, पण तुम्ही कुणाचाच अंकुश जुमानत नाही, कुठलाच कुणाचं काय सूचना लक्षात घेत नाही, विरोधकांना तुम्ही जुमानत नाही, असा विरोधकांचा आरोप आहे. सगळ्यात मोठा आरोप त्यांचा तुमच्यावर गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं आहे. तो दर सभेला पण आपण बघतो की तुम्ही निवृत्त झालेला आहात. बरोबर. आणि निवृत्त झालेल्या एखाद्या सभासदाने किंवा संचालकानं तिथं येऊन अधिकारवाणीनं सगळे निर्णय घेणं किंवा संस्था ताब्यात ठेवणं हे कितपत न्यायाला धरून आहे किंवा हे नियमांना कितपत धरून आहे, असा सातत्यानं तुमच्या विरोधात विरोधक तक्रार करतायत. अगदी बरोबर आहे सर, आपण खूप चांगला प्रश्न विचारला. खरं तर विरोधकांनी संस्थेच्या कारभारावरती बोलायला पाहिजे. कारभारावरती ते टीका टिप्पणी करत नाहीत, फक्त ओटसोट तज्ज्ञ संचालक हे सेवानिवृत्त आहेत. आपणास माहिती असेल 2013-14 साली शासनानं सहकार खात्यानं एक घटना दुरुस्ती केली, 97वी घटना दुरुस्ती म्हणून त्याला ओळखलं जातं. त्या 97व्या घटना दुरुस्तीमध्ये सहकारी संस्थेवर तज्ज्ञ संचालक नेमण्याचे अधिकार संचालक मंडळाला दिले. मग तज्ज्ञ संचालक कोण असावं? ज्यांना सहकारातील अधिक वर्षाचा अनुभव आहे. आणि मी तर त्या संस्थेत त्यापूर्वी 10-11 वर्षे संचालक म्हणून काम केलं होतं आणि मग निवडून आलेल्या संचालक मंडळानं माझी नियुक्ती तज्ज्ञ संचालक म्हणून केली आणि इतरांची केली. मग मला सांगा, मी जर तिथं बेकायदेशीररित्या जर तज्ज्ञ संचालक म्हणून काम करत असेल तर या विरोधकांनी त्या बाबतीत न्यायालयात दाद का मागितली नाही? फक्त सभासदांची दिशाभूल करायची की हे सेवानिवृत्त आहेत आणि हे तिथं कारभार कसा करतात, अंकुश कसा ठेवतात. तज्ज्ञ संचालकाचं कर्तव्यच आहे की तज्ज्ञ संचालकानं तुम्ही तज्ज्ञ आहात ना, तर तज्ज्ञाप्रमाणे यांना संचालक मंडळाला सल्ला देणं, निर्णयामध्ये त्यांना मदत करणं हे तज्ज्ञ संचालकाचं कामच आहे. आणि मी यांना खरोखर जर तज्ज्ञ संचालक सेवानिवृत्त नको असतील, मग त्यांनी बेकायदेशीर दादा लाडा आणि इतर तज्ज्ञ संचालक आहे असं वाटत असेल, त्यांनी तक्रार का करत नाही? त्यांनी तक्रार न्यायालयामध्ये जावं, त्यांना न्याय मिळेल ना. शासनानंच हा कायदा केलेला आहे, त्यामुळे ते काही करू शकत नाहीत. फक्त सभासदांच्यामध्ये काहीतरी दिशाभूल करायची आणि हे काहीतरी टीका टिप्पणी करायची, या एवढंच त्यांचं भांडवल आहे. एक शेवटचा तुमच्यावरती आरोप आहे तो सांगतो की जनरल बॉडीमध्ये अशा प्रकारचे सगळे ठराव केले जातात असं तुम्ही म्हणता. विरोधकांचा तुमच्यावर आरोप असा आहे की जनरल बॉडीज तुम्ही मॅनेज करता, तुमच्या गटाचे सभासद आणि बाहेरून आणलेले काही लोक तुम्ही त्या सभेच्या सुरुवातीला आणि मागच्या बाजूला बसवता आणि विरोधकांना तुम्ही बोलायची संधी देत नाही, विरोधकांचे आक्षेप तुम्ही लक्षात घेत नाही आणि मग तुम्ही सभा गुंडाळून टाकता, असा दरवेळेचा त्यांचा आरोप आहे. हे बा सर, आता या कोविड कालखंडामध्ये सभा ऑनलाईन झाल्या, सगळ्या सभासदांना लिंक आम्ही पाठवली होती. ही लिंक कुणाला पोचली? जे सभासद आहेत त्यांना. त्यामुळे जो सभासद नाही तो तिथं सामील व्हायचा विषयच नाही. यामध्ये विरोधी सभासद होते, मुळात मी विरोधी कुणाला समजतच नाही. सर्व तालुक्यातील सभासद ऑनलाईन होते. त्यातील ज्यांनी हात वर करतील त्यांना आम्ही प्रश्न विचारायची संधी दिली. जवळपास 3-3 तास ऑनलाईन सभा चाललेल्या आहेत. इतर कोल्हापूर जिल्ह्यातले कोणत्या सभेचे चालले आहेत, त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांचं समाधान होईपर्यंत दिलं गेलेलं आहे. तसंच प्रत्यक्षात ज्यावेळी यापूर्वी वार्षिक सभा झाल्या, आपण अनेक मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी संचालक मंडळातील प्रत्येक सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तज्ज्ञ संचालक ह्या कोणीही त्या ठिकाणी त्यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देऊ शकतात, त्यांनी केलेल्या मागणीवरती ते चर्चा करू शकतात. आणि यांचं म्हणणं असं आहे ना, आम्हाला त्यात काय विचारात घेतलं जातं, त्यांना दाबलं जातं वगैरे वगैरे. तसंच जर असेल, मला सांगा, काही मंडळी लेखी प्रश्न अगोदर 50-50, 100-100 येतात, त्याचीही उत्तर दिली जातात. मग त्या लेखी प्रश्नामध्ये विरोधकांचे प्रश्न असतातच ना. म्हणजे फक्त सर सत्तेसाठी ही मंडळी एक दिशाभूल करत आहेत आणि या संचालक मंडळाच्या कारभाराला
ते नेहमीच काळ्या चष्म्यातून पाहतात. माझी विनंती आहे त्यांनी शुभ्र चष्म्यातून पाहावं, म्हणजे संस्थेचा कारभार काय चाललाय त्यांना दिसेल आणि सभासद निर्णय घेतील ना. एक शेवटचा प्रश्न विचारतो. बोला. अजून किती वर्ष कोजीमाशीमध्ये संचालक म्हणून बसायची तुमची इच्छा आहे? नाही, माझी इच्छा कोजीमाशीमध्ये संचालक म्हणून बसण्याची इच्छा आहे असं नाही. माझा एक मानस आहे सर. आज कोजीमाशीच्या ठेवी 510 कोटी रुपयावरती पोहोचलेले आहेत. कोजीमाशीच्या ठेवी 1000 कोटी रुपयाचा टप्पा पूर्ण झाला पाहिजे. कर्जाचा व्याजदर हा 1 अंकी आला पाहिजे. याही पेक्षा अजून ह्या जे संस्थेचे जे काय सभासदांच्या हिताचे जे निर्णय आहेत याही पेक्षा चांगले घेतले पाहिजेत. आणखी काही माझे जे पुढचा अजेंडा आहे तो मी आता या ठिकाणी लगेच जर आपण सांगितलं तर ही जी काही जी आत्ता जी स्वतःला विरोधक जी मंडळी आहेत ती लगेच कार्बन कॉपी करतात. माझा जो वचननामा असेल त्याची त्यांना प्रत्येक निवडणुकीला कार्बन कॉपी करण्याची सवय. शिक्षक नेते दादा लाड ज्यांनी कोजीमाशीचा संपूर्ण 18 वर्षाचा प्रवास हा कशा पद्धतीनं झाला, सभासद हितांच्या कोणकोणत्या योजना अतिशय उत्तमरित्या राबवल्या, सभासदांना, मयत सभासदांना, त्यांच्या कुटुंबियांना कशा पद्धतीनं कोजीमाशीनं साथ आणि सहकार्य केलेलं आहे या संदर्भातलं विस्तृत विवेचन दादा लाड सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर विरोधकांच्या जे काही आरोप आहेत त्या सगळ्या आरोपांचं सुद्धा खंडन करण्याचं काम दादा लाड सरांनी केलेलं आहे. आज सर या ठिकाणी आलेले आहेत आणि सरांनी जी सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल सरांचे धन्यवाद. धन्यवाद.